नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत भारतातील लोकसंख्या विश्लेषण यावर आधारित काही MCQ प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, भारतात नियमित आणि समकालीन जनगणना प्रथम कोणत्या वर्षी घेण्यात आली? ऑप्शन नंबर ए आहे 1872, ऑप्शन नंबर बी आहे 1881, ऑप्शन नंबर सी आहे 1891, ऑप्शन नंबर डी आहे 1901. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 1881 साली भारतात नियमित आणि समकालीन जनगणना सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे, भारतात जनगणना किती वर्षांनी घेतली जाते? ऑप्शन नंबर ए 5 वर्षांनी, ऑप्शन नंबर बी 8 वर्षांनी, ऑप्शन नंबर सी 10 वर्षांनी, ऑप्शन नंबर डी 12 वर्षांनी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. भारतात जनगणना ही 10 वर्षांनी घेतली जाते. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या किती होती? ऑप्शन नंबर ए आहे 121 कोटी 8 लाख, ऑप्शन नंबर बी आहे 123 कोटी 8 लाख, ऑप्शन नंबर सी आहे 119 कोटी 50 लाख, ऑप्शन नंबर डी आहे 125 कोटी 10 लाख. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 121 कोटी 8 लाख. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? ऑप्शन नंबर ए आहे महाराष्ट्र, ऑप्शन नंबर बी आहे बिहार, ऑप्शन नंबर सी आहे उत्तर प्रदेश, ऑप्शन नंबर डी आहे पश्चिम बंगाल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी उत्तर प्रदेश. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य हे उत्तर प्रदेश म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? ऑप्शन नंबर ए आहे गोवा, ऑप्शन नंबर बी आहे सिक्कीम, ऑप्शन नंबर सी आहे मिझोराम, ऑप्शन नंबर डी आहे नागालँड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता किती होती? ऑप्शन नंबर ए आहे प्रति चौरस किलोमीटर 325 व्यक्ती, ऑप्शन नंबर बी आहे प्रति चौरस किलोमीटर 350 व्यक्ती, ऑप्शन नंबर सी आहे प्रति चौरस किलोमीटर 382 व्यक्ती, ऑप्शन नंबर डी आहे प्रति चौरस किलोमीटर 400 व्यक्ती. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रति चौरस किलोमीटर 382 व्यक्ती. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? ऑप्शन नंबर ए आहे बिहार, ऑप्शन नंबर बी आहे केरळ, ऑप्शन नंबर सी आहे पश्चिम बंगाल, ऑप्शन नंबर डी आहे उत्तर प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बिहार. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते? ऑप्शन नंबर ए आहे सिक्कीम, ऑप्शन नंबर बी आहे अरुणाचल प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे मिझोराम, ऑप्शन नंबर डी आहे नागालँड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती होता? ऑप्शन नंबर ए आहे 72.98%, ऑप्शन नंबर बी आहे 74.4%, ऑप्शन नंबर सी आहे 75.25%, ऑप्शन नंबर डी आहे 76.10%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 74.4%. 2011च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता दर किती होता? ऑप्शन नंबर ए आहे 80.25%, ऑप्शन नंबर बी आहे 82.14%, ऑप्शन नंबर सी आहे 84.12%, ऑप्शन नंबर डी आहे 85.50%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 82.14%.
पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महिला साक्षरता दर किती होता? ऑप्शन नंबर ए आहे 63.46%, ऑप्शन नंबर बी आहे 64.46%, ऑप्शन नंबर सी आहे 65.46%, ऑप्शन नंबर डी आहे 66.46%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 65.46%. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? ऑप्शन नंबर ए आहे 940, ऑप्शन नंबर बी आहे 943, ऑप्शन नंबर डी आहे 950. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 943. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? ऑप्शन नंबर ए तामिळनाडू, ऑप्शन नंबर बी गोवा, ऑप्शन नंबर सी केरळ, ऑप्शन नंबर डी ओडिसा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी केरळ. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार बाललिंग गुणोत्तर म्हणजेच वय वर्ष 6 पर्यंत किती होते? तर ऑप्शन नंबर ए आहे 914, ऑप्शन नंबर बी आहे 916, ऑप्शन नंबर सी आहे 919, ऑप्शन नंबर डी आहे 921. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 919. पुढचा प्रश्न आहे 2001 ते 2011 या दशकात भारताचा लोकसंख्या वाढीचा दर किती होता? ऑप्शन नंबर ए आहे 15.64%, ऑप्शन नंबर बी आहे 16.76%, ऑप्शन नंबर सी आहे 17.70%, ऑप्शन नंबर डी आहे 18.92%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 17.70%. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते? ऑप्शन नंबर ए आहे गोवा, ऑप्शन नंबर बी आहे केरळ, ऑप्शन नंबर सी आहे मिझोराम, ऑप्शन नंबर डी आहे हिमाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी केरळ. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक कमी साक्षरता असलेले राज्य कोणते? ऑप्शन नंबर ए बिहार, ऑप्शन नंबर बी राजस्थान, ऑप्शन नंबर सी झारखंड, ऑप्शन नंबर डी उत्तर प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बिहार. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश कोणता? ऑप्शन नंबर ए दिल्ली, ऑप्शन नंबर बी पुडुचेरी, ऑप्शन नंबर सी चंदीगड, ऑप्शन नंबर डी अंदमान व निकोबार बेटे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए दिल्ली. सध्याच्या प्रशासकीय रचनेनुसार 2026 सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? ऑप्शन नंबर ए लडाख, ऑप्शन नंबर बी लक्षद्वीप, ऑप्शन नंबर सी चंदीगड, ऑप्शन नंबर डी दादर आणि नगर हवेली व दमन आणि दीव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लडाख. पुढचा प्रश्न आहे भारतातील जनगणना कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली केली जाते? ऑप्शन नंबर ए आहे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, ऑप्शन नंबर बी वित्त मंत्रालय, ऑप्शन नंबर सी गृह मंत्रालय, ऑप्शन नंबर डी ग्रामीण विकास मंत्रालय. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.